आंबेडकर रोड संगमनेर प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस एका जुन्या डॉक्टरांचा दवाखाना भाडेतत्वावर घेऊन त्या ठिकाणी साई गणेश क्रिटिकल केअर अँड मल्टी स्पेशलिस्ट या नावाने डॉक्टर अमोल करपे यांनी एका दवाखाना सुरू केलेला आहे। सदर दवाखान्यात काल रोजी म्हणजे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी अल्पवयीन मुलीस तिच्या आईने तपासण्याकरिता नेले असता आरोपी अमोल करपे यांनी सदर अल्पवयीन मुलीस तपासणी करतो म्हणून दवाखान्याच्या वरच्या खोलीत नेऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध बळजबरीने केल्याचा गंभीर आरोप अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलिसात तक्रार केलेली आहे। संगमनेर शहरातील इयत्ता 12वीत शिकणारी एक 16 वर्षाची अल्पवयीन विद्यार्थिनीला श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। पहाटेच्या सुमारास डॉक्टर अमोल करपे हा विद्यार्थिनी जवळ आला व म्हणाला की आता तब्येत कशी आहे। तेव्हा विद्यार्थिनी म्हणाली आता बरे वाटत आहे। तेव्हा डॉक्टर म्हणाला रूमच्या बाहेर ये। आता डॉक्टर म्हणजे देवाचे रूप म्हणून विद्यार्थिनी डॉक्टर बरोबर रूमच्या बाहेर गेली। डॉक्टर अमोल करपे यांनी तिला बोलत बोलत रुग्णालयाच्या गच्चीवर नेले। तिथे गेल्यावर डॉक्टर अमोल करपेतला हैवान जागा झाला। त्याने थेट विद्यार्थिनीला मिठी मारली। तेव्हा प्रचंड घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केला। मात्र डॉक्टरने तिला धमकावून तिच्यावर बळजबरीने गच्चीवरच बलात्कार केला व कोणाला सांगू नको अशी धमकी दिली। सकाळी जेव्हा मुलीची आई आली तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर नातेवाईक जमा झाले मात्र याची डॉक्टरला कुणकुण लागल्याने तो फरार झाला होता। संगमनेर शहर पोलिसांत डॉक्टर करपेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी डॉक्टर करपेला अटक केली आहे। श्रीरामनवमीच्या पहाटे रुग्णालयात ऍडमिट झालेल्या 16 वर्षाच्या मुलीवर डॉक्टरनेच बलात्कार केल्याने एकच खळबळ उडाली असून मुली महिला रुग्णालयात ही सुरक्षित नाहीत हे समोर आले असून काही डॉक्टरांनी असे लिंगपिसाट असतात हे या प्रकरणातून दिसून आले। सदर घटनेत आरोप केलेला आरोपी डॉक्टर अमोल करपे यावर या अगोदरही असे आरोप झालेले आहेत। त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली दिसून येत आहेत। पोलिसांनी सकाळी घडलेल्या गुन्ह्याचा आरोपी आज काही तासातच नाशिकहून जेरबंद केल्यामुळे शहर पोलिसांचे एकीकडे कौतुक देखील होत आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।